डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला नाशिकला यायचे, विशेषतः काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संरक्षण पुरवण्याचं काम नाशिकचे समता सैनिक दलाचे कमांडर असलेले काळोजी गावारे करत होते। त्यांच्या कामावर खुश होऊन सहकाऱ्यांबरोबरच काळोजी गावारेंना बाबासाहेबांनी प्रश्न केला की तुम्हाला काय हवे आहे, मला सांगा, मी तुम्हाला देतो। त्यावेळेला काळोजी गावारे म्हणाले, बाबासाहेब, आम्हाला काहीही नको, आम्हा सहकाऱ्यांना तुमच्याबरोबर फक्त एक फोटो घ्यायचा आहे, जेणेकरून आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीला गर्वाने अभिमानाने सांगू आम्ही बाबासाहेबांसोबत काम केलं, बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मानवमुक्तीच्या लढ्यात, समतेच्या लढ्यात आम्ही सहभागी झालो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समता सैनिक दल बाबासाहेब आंबेडकरांना संरक्षण देण्याबरोबरच बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द देखील खाली पडू देत नव्हते। बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मानवमुक्तीच्या लढ्यासाठी ते प्रसंगी आत्मबलिदान देण्यासही तयार होते। याची साक्ष चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, धर्मांतर घोषणा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आजही गर्वाने अभिमानाने देत आहे। पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी बॅनरवर स्वतःचे फोटो झळकवताना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर जयंतीचे बॅनरचे स्पॉन्सर असलेले ताईभाई, अण्णा, आप्पा, आमदार, खासदार, नगरसेवक यांचे फोटो झळकवताना एक प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करतोय का? बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा रथ आपण पुढे नेतोय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द आपण झेलला का? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने स्वतःचे फोटो लावण्याइतपत आपलं स्वतःचं कर्तृत्व आहे का? जय भीम, जय शिवराय।